वेलकम टू अबू धाबी। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग इको ट्रॅव्हलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला प्लॅन आहे, आज आपण जाणार आहोत अबू धाबी आणि त्या तिकडचं मॉस्क बघणार आहे, मंदिर आहे ते बघणार आहे। तर कुठे जाऊ नका, राहा माझ्या व्हिडिओमध्ये। आपण पुढे ह्या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी आणि मेन तर आपला प्रवास म्हणजे अप्रतिम आहे। इकडचे रस्ते वगैरे एकदम सुंदर आहेत आणि आज आपला दुबई ते अबू धाबी एक 2 तासाचा बाय बसने प्रवास आहे, तर त्याचं पण आपण वर्णन बघणार आहोत। तर चला जाऊया, पहिले ब्रेकफास्ट करूया। ब्रेकफास्ट अजून आपले जोडीदार कोणी आलेले नाही आहेत, सगळे दोन्ही पॅसेंजर रिकामे आहेत। सगळे ह्याच फ्लोअरवरती आमचे सगळे आहेत। तर आपण जाणार आहोत त्या 7व्या फ्लोअरवरती, 7th फ्लोअर फॉर अ ब्रेकफास्ट। आज बघूया नाश्त्यामध्ये रोज काहीतरी व्हरायटी असते। ॲक्च्युली हा एक मेन फायदा असतो पॅकेज टूरमध्ये की तुम्हाला ब्रेकफास्ट रोज वेगवेगळा मिळतो, म्हणजे बऱ्याच व्हरायटी मिळतात। त्या व्हरायटीमध्ये कधी ऑमलेट असतं, कधी एग असतं, कधी बुर्जी असते, कधी नॉनव्हेजमध्ये सांगतं, नाहीतर कधी इडली, कधी पोहे, 2-3 आयटम असतात। आज उपमा असायला पाहिजे असं माझा अंदाज आहे। तर आजचा ब्रेकफास्ट आहे फ्रूट, आज पराठा आहे, बीन्स आहे, पोटॅटो चिप्स आहेत आणि ओट्स, एक बुर्जी अँड BBQ सॉसेस। असं आपलं आहे, फर्स्ट डेचं रिपीट झालेलं आहे ब्रेकफास्ट। तर आपल्याची टूर सुरुवात झालेली आहे आणि आपण आता इकडनंच आपल्या बसमध्ये जाणार आहोत। सॉरी लेट झाला। तर आपण जाणार आहोत आता अबू धाबीकडे, अबू धाबी आणि मॉस्क बघायला, आणि आपले सगळे गाडीतले मेंबर तयार आहेत। अबू धाबी जो है लास्ट टाइम जैसे कि मैंने बोला था, दिस इज कैपिटल ऑफ यूएई। अबू धाबी अभी दुबई में आपने जो भी चीज देखा ना, मतलब जो भी हमने बिल्डिंग्स वगैरह देखा, अबू धाबी इज कम्प्लीटली ऑपोजिट, पूरा अलग ही है। इन द सेंस के दुबई छोटा है, मैंने आपको बताया था कितना आइलैंड्स, यहाँ पर 5 आइलैंड्स हैं, राइट, जिसमें से हमने एक आइलैंड देखा था। अभी अबू धाबी में जो है कितना आइलैंड्स थे, मैंने लास्ट टाइम बोला था 7 नहीं 200 है, सॉरी। हाँ, उसमें से 10 आइलैंड डेवलप्ड है, मतलब बाकी की मतलब जमीन है बहुत है वहाँ पर, बहुत खाली जमीन है। और ऐसा नहीं कि जमीन डेवलप नहीं कर सकते, ऐसा कुछ नहीं है, बट प्रैक्टिकली उसको टाइम चाहिए डेवलप करने के लिए, बिकॉज इट्स वेरी ह्यूज। मतलब यहाँ पर मिलिट्री सर्विस देने के लिए, राइट, तो उन्होंने डिक्लेयर कर लिया 1968 में कि हम जो है ज्यादा अफोर्ड नहीं कर पा रहे आपको मिलिट्री सर्विस देने के लिए, तो हम विड्रॉ करेंगे, बैक ऑफ करेंगे। तो बिकॉज वो टाइम पे जब ब्रिटिशर्स ने डिसाइड किया कि हम यहाँ से निकल जाएंगे, तब ये लोग डर गए कि अगर ये लोग निकल गए तो हम तो मतलब डिफेंसलेस हो जाएंगे। तभी शेख जायद ने शेख राशिद मतलब दुबई के रूलर के साथ एक पार्टनरशिप किया, सबसे पहला पार्टनरशिप क्रिएट किया। इन दोनों ने मिल के डिसाइड किया कि हम बाकी के एमिरेट्स को, शारजा को, रसल खीमा को, उनको मनाते हैं कि हम सब एक हो जाते हैं। तो एक्चुअली 2 दिसंबर 1971 को फाइनली जो है ये सारे एमिरेट्स के रूलर्स एक जगह पे इकट्ठा हुए, देन दे कंप्लीट एक एग्रीमेंट फॉर्म किया, और इसलिए इसका नाम क्रूशियल स्टेट्स में से क्या हो गया, यूनाइटेड अरब एमिरेट्स। 1972 में फिर रसल खीमा भी ज्वाइन हो गया, तो इसका एवरी 2 दिसंबर को जो है यहाँ पर इंडिपेंडेंस डे मनाते हैं। बरीचशी माहिती मिळालेली आहे ती आता। आणि दुसरं आता आपण आहोत जे इंडस्ट्रियल एरियामध्ये आहोत, इकडे सर दिसतात तेवढ्या कंपन्या सगळ्या दिसतात। दुबई में ही सिर्फ मेट्रो सिस्टम है। अबू धाबी सबसे रिचेस्ट होने के बावजूद वहाँ पर मेट्रो नहीं है, ट्राम नहीं है, मतलब अबू धाबी में सिर्फ बस स्टेशन है, टैक्सीज है, बस है। अरे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा। तर आपण आता दुबई सोडलेलं आहे आणि आता आपण निघालो आहे अबू धाबीच्या रोडला, आणि इथे आता सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स संपलेल्या आहेत आणि छोटे छोटे कमर्शियल एरियाज आहेत, MIDCs आहेत जसं, आणि आता ओव्हरहेड वाईट दिसायला लागले आहेत, कारण इकडे आता इलेक्ट्रिसिटी सप्लाय खूप
मोठ्या प्रमाणात जनरेट केली जाते, त्यामुळे ओव्हरहेड वायर आहे तिथे आता असं. गाडी 60-80 तर 80 नॉर्मल आहे. बॉश आपल्याकडे ब्रेक लँडिंग त्या बॉश कंपनी सिटीज दिसतात छोटे छोटे. हे आता पेट्रोल पंपला आलेलो आपण. आपल्याला प्रॉपर कळेल पेट्रोलचा रेट काय आहे, डिझेलचा रेट काय आहे. तर पेट्रोल आहे इथे, रेट काय कळत नाही काय. जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही, मी एकदा झूम करून दाखवतो तुम्हाला. तर इथे पेट्रोल आहे, डिझेल आहे, E+91 आहे, स्पेशल आहे, सुपर आहे आणि डिझेल आहे. ओके, डिझेल 4.690 आहे. E+ पेट्रोल आहे ते 3.48 आहे, स्पेशल आहे 3.5 आणि सुपर आहे 3.6. ओके, आता डिझेल महाग झालं आणि पेट्रोल स्वस्त आहे इकडे. वाव. आता इथे सगळे चेंजेस होतात आहेत, लाईटचे, रोडचे, आणि रोडचे कलर पण चेंज झाला. आता पहिले ग्रे होता, आता ब्राऊन टाईपमध्ये झाला. तर ही एक टेक्निक आहे की अबुधाबी आणि दुबई यांच्या दोघांमध्ये डिस्टन्स केला जातो. यहाँ से जैसे हम अंदर जाएंगे, अभी हम बस पार्क करेंगे. बस आपके पास 3 चीजें, 1 सेकेंड मैं रिपीट करता हूँ. फोन, आपका वॉलेट, बाकी कुछ हेवी सामान कुछ लीजिए मत. शार्प आइटम्स, पानी का बोतल भी मत लीजिएगा. और गॉगल वगैरह अलाउड आहे? आपल्याला अलाउड नाही कॅमेरा आतमध्ये, तर आपण मोबाईलवरती शूट करणार आहोत जे काय आहे ते. मंदिर, अक्षरधाम मंदिर दुबई अबुधाबीचं. आणि आमचे आजचे सुपरस्टार सिंगर मी माझ्या व्लॉग मध्ये सांगितले. हो साहेब, राजू एकदा आता का परत कधी तुम्ही मोठे स्टार झाले तर आमच्या व्लॉग मध्ये येऊ शकत नाही. आम्ही तुमची गाणी टाकली नाही, पण तुम्ही खूप छान गातात, खूप छान. थँक्यू. सॉरी मी तुम्हाला अक्षरधाम मंदिर म्हटलेलं, पण हे अक्षरधाम मंदिर पण आहे, पण हे मेन आहे स्वामीनारायण मंदिर. आता रजिस्ट्रेशन होईल इथे आणि मग आपण आतमध्ये जाणार आहोत. हे एवढं मोठं पार्किंग आहे. हे टोटल 35-70 एकरमध्ये ही लँड मंदिर बांधलेलं आहे. आणि 35 एकरमध्ये फक्त मंदिर आहे आणि 35 एकरमध्ये पार्किंग आहे, असं काय तर आमच्या गाईडने सांगितलं. आणि ते आता उन्हात चालतं त्यामुळे थोडंसं हीट लागतं आहे एसीतून उतरल्यामुळे, पण नॉर्मली टेम्परेचर 35च्या आसपास, 35-36च्या आसपास टेम्परेचर वाटतं आहे. हे आहे असं स्वामीनारायण मंदिर. मित्रांनो, खाली लादी किती तुम्हाला वाटते ना, मग एकदम पाय सापली असणार. ते बघा माझे पाय, आणि विदाऊट चप्पल आहे, पाय जरासं जळजळत नाही. हे चारी बाजूला पाणी आहे इकडे हे बघतात, आणि त्यामुळे ना याच्यातून काहीतरी असणार, काहीतरी केमिकलाइज, की हे गरम नाही होते. इथे आहे स्वामीनारायण मंदिर अबुधाबी दुबई. आता आपण पाहत आहोत अबुधाबीमधील भव्य आणि दिव्य स्वामीनारायण मंदिर. UAE मधील हे पहिलं पारंपरिक दगडी हिंदू मंदिर. 1997 मध्ये BAPSचे प्रमुख स्वामी महाराजांनी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2015 मध्ये UAEचे शासक शेख मोहम्मद बिन झायद यांनी मंदिरासाठी 27 एकर जमीन भेट दिली. त्यानंतर 2019 मध्ये हे मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरासाठी लागणारा दगड गुलाबी दगड, जो राजस्थानमधील दगड आहे, आणि इटालियन मार्बल वापरण्यात आलं. 2000हून अधिक भारतीय कारागीर याच्या दगडावर कोरीवकाम केले. या कोरीवकामामध्ये मंदिरात रामायण, महाभारत, शिवपुराण तसे विविध संस्कृतीचे कलाकुसर केलेली आहे.
या मंदिरात 2000हून अधिक भारतीय कारागिरींनी दगडावर कोरीव काम केले. या मंदिराच्या जी 7 कळस आहेत ती 7 कळस म्हणजे 7 अमिरातीचे प्रतीक आहे. या मंदिराच्या पूर्ण चारी बाजूने आम्ही एक प्रदक्षिणा मारली. एवढा चांगला फील आहे इथे आणि हा लाद्या एवढ्या उन्हामध्ये 80% इथे आता 40च्या वरती टेम्परेचर झालं आहे आणि ह्या लाद्यांवरती जरासुद्धा पायाला चटका लागत नाही. तुम्ही ऊन पण पाहू शकता किती आहे. विदाऊट चष्मा काढून मी पाहू शकत नाही आहे की डोळ्याला लगेच झड लागते. तर आपण आता पाहतोय स्वामीनारायणचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर होतं. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही आहे, त्यांची सिक्युरिटी आणि त्याच्यासाठी आपण काय बोलू पण शकत नाही. तर आपलं हे दर्शन झालेलं आहे, स्वामीनारायण मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बसकडे चाललो आहे. मस्त ऊन डोकं तापवत आहे. हा असा पार्किंग स्लॉट आहे, म्हणजे असं ह्यूज आहे जागा आणि ही सगळी जागा अबुधाबी गव्हर्नमेंटने या ट्रस्टला दिली आहे आणि आम्ही पण चालतो आहे. जास्त लांब नाही आहे पण उन्हामुळे थोडंसं येतं ना, स्ट्रोक येतो. आणि ह्याच्या मंदिराचा इतिहास तुम्हाला मी जेवढा मला माहिती होता तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. क्योंकि वो रिफ्लेक्ट करता है इनको. ये जैसे मोस्ट देखते जाए ना, मोस्ट पूरा वाइब. आता एक गोष्टी कळतात तर तुमच्याशी पण शेअर करतो. आणि हा एक मॉल आला समोर, एकदम बाजूला डेझर्ट आहे, काही नाही आहे एकदम. तर आपण आता चाललो यास आयलंडला, तिकडे फरारी वर्ल्ड आहे. ये फरारी वर्ल्ड जो बघणार. आउटस्कर्ट के बाद सबसे पहला मॉल आता है डियरफील्ड्स मॉल. ओके, डिअरफील्ड्स मॉल. आता तुम्ही जो अरे बघितला लंदन डिअरफील्ड में वो बहुत ज्यादा है इसमें डियरफील्ड्स. फरारी वर्ल्ड. आता बघूया आपण, फोटोसाठीच थांबणार आहे तिथे. तर अगर let's आप see. देखोगे तो बघूया. यूएई में ये रेजिडेंशियल है, इसके आगे पीछे पूरा यास प्लाजा आता है. इधर वेस्ट आप देख रहे हो रोलर कोस्टर, ये है फॉर्मूला 1 कार का जो रोलर कोस्टर है, फास्टेस्ट दुनिया का फास्टेस्ट ये वाला. मतलब अंदर से पूरा शुरू होता है और ये पूरा 1 मिनट में खत्म होता है. कंटिन्यू करेंगे सीधा लंच के लिए. आइसलँड आयलंड, यसलँड आयलंड ना. तर हे आहे फरारी वर्ल्ड, माझ्या पाठीमागे बघतात ते. आणि हे आहे ते यास मॉल. दिस वे टू फरारी वर्ल्ड, यास मॉल, अबुधाबी. अँड अभि खूप एक्साइटमेंट झालं आहे, पण आपल्याला इथे फक्त फोटोशूटसाठी थांबलो आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबण्यात का इकडे देणार नाही. डिस्कवर वाव. इटालियन मार्बल. तर हे आहे आयलंडमधला मॉल आणि हे मागे फरारी वर्ल्ड. असे फरारीचे काही टी शर्ट्स आहेत, कॅप्स आहेत. हे आता आलो आपण फरारी वर्ल्डला आणि स्टोअर आहे आणि इथे एक सुंदर अशी कार आहे, टॉय कार आहे. वाव. आणि जी किंमतच असेल कमीत कमी 6 लाख दिराम. आणि हे असं काही फरारी वर्ल्डचे गेम आहेत. या इट्स गुड. गाईस, ही कुठली कार आहे अभि? फरारीच आहे ही. पण ही ओल्ड मॉडेल आहे का? F1 ची फर्स्ट जे यूज करायचे Model. ना. त्याला नाव Okay. Replica. ही रेसिंग कार होती. इकडे ऑलमोस्ट सगळे फरारीचेच गेम्स आहेत. F1 F2चे फॉर्म्युला ज्यांना माहिती असतील त्यांना ह्याच्याबद्दल पूर्ण आयडिया मिळते. आणि एक लवली मुवमेंट कार फरारी, रेड कलर हा फरारीचा
फेवरेट कलर आहे. फरारीवरती रेड कलर एकदम ऑसम दिसतो. कशी वाटते अबुधाबीची ट्रिप? फरारीसाठी तरी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. वो है जायद नेशनल म्यूजियम. जायद शेख नॅशनल जायद जो है म्युझियम. एक्चुअली शेख जायद की पूरी बायोग्राफी दिखाते हैं उसमें. उनके पुराने वेपन्स, उनकी जो विंटेज कार्स है वो, और उसके बाजू में जो 3 बिल्डिंग सिमिलर दिख रहे हैं वो है अब्राहमिक फैमिली हाउस, जो एक ही जगह पे एक मॉस्क है, एक दूसरा सिनेगोग है जूइश के लिए, और दूसरा एक चर्च है. और जो सिल्वर कलर का डोम जो है सामने, सॉरी ये वाइट बिल्डिंग के पीछे, वो है लूव म्यूजियम. ये है नेचुरल हिस्ट्री म्यूजियम. तो ये पूरा ये आहे कॉर्निश रोड आणि यहाँ से जो आपको हाई राइज बिल्डिंग नजर आएगा. आणि या बाजूला समुद्र आहे. में पहुंच जाएंगे हमारे रेस्टोरेंट पे. ओके, अभी आप अगर लेफ्ट साइड पे देखोगे तो सामने बहुत एक बड़ा लंबा सा बिल्डिंग आपको दिख रहा है कांच का. वो है सबसे टॉलेस्ट बिल्डिंग इन अबू धाबी, जो एक सिंपली एक रेजिडेंस है. और वो बिल्डिंग का नाम है बुर्ज मोहम्मद बिन राशिद. मतलब बुर्ज मतलब टावर, और मोहम्मद बिन राशिद मतलब दुबई का जो रूलर है उनके नाम से पूरा बिल्डिंग है. उसके ठीक बाजू में ऐसा सिमिलर बिल्डिंग जो से छोटी साइज में होगा वो है अबू धाबी का वर्ल्ड ट्रेड सेंटर. घर आहे तिथे एकदम प्रॉपर. ओके, बस अभी 2-3 मिनट में पहुंच जाएंगे झणझणीत रेस्टोरेंट. तर आपलं आता जेवण आहे झणझणीत रेस्टॉरंटमध्ये. सगळ्या बिल्डिंगचे कलर बघा ब्राऊनच्या ह्याच्यामध्येच दिसतात आहेत, कारण तिकडे रेती उडते त्यामुळे बिल्डिंग बाहेरून खराब होते वगैरे, त्यामुळे प्रिफेअर करतात ते लोक हेच कलर वापरायला. कॅमेरा एवढा जज करत नाही, तेवढे डोळ्याने आपण बघून ते कचऱ्याची डबे पण आले फोटोमध्ये. ते काही आपलं असं झणझणीत हॉटेल आहे अबुधाबीमध्ये, आणि असं म्हणतात की हे नाशिककरांचं आहे. हो, नमस्कार. नमस्कार. नाशिकचं म्हटल्यावरती मला असं वाटतं मी सासूरवाडीत जेवायला आलो. माझी बायको नाशिकची. व्हेज सेक्शन प्रॉन्स बिर्याणी काय म्हणत होते नाही ऑर्डर्स. चला जेवायला या. तर आता त्याने आपल्याला सांगितलं इथे अरेबिक कॉफी टेस्ट करायला, आणि आता अबुधाबीला आप जैसे यहाँ पर कोई भी शॉप में जाओ तो खरीदी करने के ये यहाँ के रूलर है, मतलब ये यहाँ के जो शेख जायद का सबसे छोटा सही है ना गाड़ी. शेख मोहम्मद बिन जायद. एक गाड़ी ऐसी चाहिए जिंदगी में खाली घूमने के लिए, मेंटेनेंस के लिए नहीं. तुला इधर रोने की जरूरत ही नहीं. आपण चाललो आहोत डेट शॉपिंग करायला. जेवण एकदम मस्त होतं झणझणीतमध्ये जेवण. बाय चांस अगर कोई भी भूल हो बघितलं जाए तो यहाँ पर ब्लैक पॉइंट भी जमा होता है. ओनर वगैरे सेम भरपूर यूके छान यूएस स्वागत में करतात. से. तर हे आहे इकडे पोर्ट मार्केट. ठीक आहे. डेट चॉकलेट अरेबिक कॉफ़ी. हाँ बस तेवढीच. तो ये आहे अरेबिक कॉफ़ी, और इसके लिए खजूर एक मिनट बस. ये अजवर है और ये बड़ा वाली मंजूर है, छोटा वाली अजवा है. छोटा वाला अजवा है. तो हम अभी देखेंगे क्या अच्छा है कॉफ़ी के साथ क्या क्या होता है. आणि पूर्ण शॉपिंग मार्केट आहे माझ्या पाठीमागे. तर हा अजवा खजूर आहे, आणि मजबूर 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 मजबूर. एक सिप कॉफ़ी भैया, अरेबिक कॉफ़ी. तो रुको जरा, सबर करो. गुड. म्हणून हे खूप कडू आहे यार. मज़ा आया, और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. फर्स्ट सिपला कडू लागली, पण आय थिंक नंतर खात गेलो तर इट्स गुड. विदाउट वॅट.
आपलं पहिलं फॉरेक्स कार्ड आपण इथे स्वाईप मारलेलं आहे 546 रुपीज आणि सक्सेसफुली पैसे कट झालेले आहेत आपले फॉरेक्स दिरहममधनं. तर या शॉपमध्ये आपण केली आहे शॉपिंग. खजूर सगळ्यांनी केली आहे दाबून शॉपिंग. तर आपण आलो आता कॉर्निश बीचवरती आणि हा कॉर्निश बीच अबुधाबीचा बीच आहे. ह्या बीचच्यावरती हे पूर्ण अबुधाबी सिटी बसलेलं आहे आणि समोर दिसतात ती अबुधाबीची मेन बिल्डिंग, फेमस बिल्डिंग. होटल बिल्ट वो है एमिरेट्स पैलेस जो आपके राइट साइड पे है. इसकी कीमत सिर्फ कंस्ट्रक्शन के $3 बिलियन $3 बिलियन है पूरे कर्व. इसके 2001 पे एक्चुअली चालू हुआ था, बना था एक्चुअली. अभी यूएई का जो नेशनल एम्ब्लेम है वो आप देखिए, ये सर्कल में आपको एक सिंबल दिखेगा फाल्कन का. तो ये रेजिडेंस नहीं है, ये वर्किंग पैलेस है. रेजिडेंस ये इस तरफ आता है. So this is not a residence, this is a working palace है. और उसके बाजू में जो आप तीन अभी ये बिल्डिंग आप देख रहे हो, this is एतिहाद टावर्स. एतिहाद टॉवर, युनिटी टॉवर. इथं 5 टॉवर तुम्हाला सांगितलं ना, 1 2 3 4 आणि याच्या पाठीमागे आहे तो 5. ये एस्टन मार्टिन का शोरूम भी है. तो जैसे अभी हम आगे आगे जाएंगे, अभी हम सब जा रहे हैं हमारे शेख ज़ायद ग्रैंड मॉस्क. अभी टाइम हो रहा है 5:10, आपको एटलीस्ट लग जाएगा कुछ 20-25 मिनिट लगेगा पोहोचने कुछ. आपण चाललो आहे आता एक मॉस्क बघायला. अबुधाबीमधील मोठी मॉस्क आहे. इकडच्या राजाने बनवलेली मॉस्क आहे आणि तिकडे ॲक्च्युली अलाउड नाही करत हिंदू आणि किंवा अदर कास्टच्या कोणालाच, फक्त मुस्लिमचं लोक. पण आता त्यांनी ती एवढी केलं आहे तर लोकांना अलाउड करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण ती मॉस्क बघणार आहे. तिथे एक अशी 4 झुमर आहेत जी फक्त 1.5 टनची आहेत. तर हे अबुधाबी कोर्ट फोटो भी नजर आएगा अभी थोड़ी देर में. मस्त. इकडचा करंट रूलर आहे. तो ये जो मॉस्क एक्चुअली 1996 पे कंस्ट्रक्शन चालू हुआ था इसका, और ये फाइनली 2007 में ओपन हुआ था. टोटल 11 साल लगे इसको पूरा बनते हुए. अगर उसमें आप देख रहे हो व्हाइट कलर के जो छोटे छोटे डोम्स और बड़े बड़े डोम्स, तो टोटल अगर आप देखो ना 82 डोम्स है उसके अंदर. आपण आता आलो आहे अल हरीज मस्जिदला. मॉस्क आहे, चांगलं आहे म्हणतात. कारागिरी वगैरे खूप चांगली केली आहे म्हणून ती पण पाहूया. त्यांचा एक टुरिस्टमधला भाग आहे. इथे थोडी ग्रीनरी आहे. ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी ग्रीनरी आहे. आणि ते खूप नक्षीदार केलेले असे झुंबर वगैरे आहेत, मस्त वाटतात. मित्रांनो, अबुधाबीमध्ये एक गोष्ट चांगली आहे, तुम्हाला जास्त चालायचं असेल तर तुम्हाला असे ॲक्सिलेटर आहेत. म्हणजे वयस्कर माणसं आहेत ज्यांना चालता येत नाही आणि ज्यांना चालता येतं त्यांची स्पीड थोडीशी फास्ट होऊन जाते. तर त्यापेक्षा हे बेटर म्हणजे परफेक्ट स्कीम आहे ही, की ॲक्सिलेटर लावा आणि तुमचा प्रवास करा. आणि हा पूर्ण तुम्ही बघत असाल तर एकदम AC आहे इथे आणि अंडरग्राऊंड आहे जमिनीच्या. आता आपण निघणार डायरेक्ट मॉस्कच्या इकडे बाहेर. त्यांच्या म्हणजे दुबई किंवा सौदी अरब म्हणजे माझ्यामध्ये कुठली कंट्री म्हणजे स्वतः जेवढे तुम्ही त्याची माहिती कराल आणि बघाल त्याच्यापेक्षा एक टुरिस्ट गाईड आपल्यासोबत असणं हे कधी पण नेहमी चांगलं. कारण टुरिस्ट गाईड तुम्हाला सगळी माहिती देतो. आता आमच्या टुरिस्ट गाईडने पण मला बरीच माहिती दिली, बट त्यातली माहिती मी तुमच्याशी कितपत शेअर करेन. जर मी शेअर करायला गेलो तर ती खूप मोठी माहिती होते. खूप छान आहे
येऊन बघणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला तर या म्हणजे मला तर मॉस्क वगैरेमध्ये इंटरेस्ट नाही, पण त्यांनी त्या तऱ्हेने सांगितलं की इकडे जे झुंबर आहे, छोटं जरी झुंबर आहे ते 4 टनचं आहे. 3 ते 4 टनचं झुंबर आहे. अशी 4 झुंबर आहेत. आणि दुसरे जे मोठे झुंबर आहेत, जसे स्मॉल झुंबर आपण घरामध्ये लावतो तसं एक मोठ्या डोममध्ये त्यांनी झुंबर लावलं आहे, ते 15 टनचं आहे. तर माझी क्युरिओसिटी तेव्हाच वाढली की यार 15 टनचं झुंबर म्हणजे त्याच्यामध्ये किती क्रिस्टल असेल, किती लाईट्स असतील आणि किती काय असेल. आणि एक कार्पेट जे बनवलं आहे इराणी लोकांनी बनवलं आहे, इराणी बायकांनी बनवलं आहे खास करून, त्या कार्पेटचं वजन 35 टन आहे मित्रांनो. 35 टन. खरंच बघण्यासारखं आहे. तर त्यासाठी आलो एवढं लांब चालत. बघूया. आता आपण बाहेर आलो आहे एक्सिलेटरमधनं. आणि डायरेक्ट आपण आता मॉस्कच्या इकडे आलेलो पोचलेलो आहोत. आणि हे असं मॉस्क आहे. आपला जसा ताजमहल तसं हे मॉस्क. और ये जो पाम ट्री के जो ऊपर गोल्ड पट है वो गोल्ड नहीं है, वो तो सिर्फ ऐसे पाम ट्री का एक डिजाइन है. हाँ बिल्कुल बिल्कुल. उस से फिर घूम के हम अंदर जाएंगे जहाँ पर मेन प्रेयर हॉल है, जिसमें शैंडलियर की बात कर रहा था, कारपेट की बात कर रहा था, वो पूरा आपको वहाँ मेन प्रेयर हॉल के अंदर दिखेगा. ठीक है, चले आ जाइए. और ये जो आप देख रहे हो ये टावर्स एक्चुअली ये रात को लाइट्स रिफ्लेक्ट करते हैं. और इसकी खास चीज़ ये है कि ये मून के ऊपर होता है. तो मून का फेज अगर फुल मून हो तो इसका लाइट होता है ना, इसमें ब्राइट फ्लैश करता है. अगर हाफ मून हो, क्रेसेंट मून हो तो उसका डीम होता है. राइफल शूट करते हैं क्योंकि वो जो पत्थर है जो लीन कर रहे हैं उसमें यहाँ के सोल्जर के नाम लिखे हुए हैं जो उनकी डेथ हो गई थी उनके बारे में. तर मित्रांनो हे आहे मॉस्क अल हजर. मला नाव नाही माहिती आहे त्या मॉलचं, विसरलो मी. तर ह्या मॉलमध्ये आपण व्हिजिटला आलो आहे आणि अजून आतमध्ये डोम वगैरे बघायचं आहे. पण आत्ता ह्या संध्याकाळच्या वेळी इकडचा हा जो लुक आहे माझ्या मागे खूप छान दिसतो आहे. चला. तर आपण आज भेट देत आहोत जगातील सर्वात सुंदर आणि भव्य मशिदीपैकी एक असलेली शेख झायद ग्रँड मशीद, जी संयुक्त अरब अमिरातीचे राजधानी अबुधाबी येथे स्थित आहे. या मशिदीचं स्वप्न UAEचे संस्थापक जे पहिले राष्ट्रपती होते झायद बिन शेख झायद बिन यांनी पाहिले होते. इस्लामचा शांतता, सहिष्णुता आणि सांस्कृतिक एकता याचा संदेश जगभरात पोचवावा ह्या उद्देशाने ही मशिदीचे बांधकाम करण्यात आले. 1996 मध्ये सुरू झालेले आणि 2007 पूर्ण झालेले ही वास्तू आहे. ही मशीद 40,000हून अधिक नमाज पठण करणाऱ्या लोकांसाठी सामावून घेऊ शकते. मशिदीमध्ये 82 भव्य घुमट आहेत आणि 4 उंच मिनार आहेत. येथे जगातील सर्वात मोठ्या हाताने विणलेली गालिचांपैकी एक गालिचा आहे जो तुम्ही आता पाहत आहात. आणि हे जे तुम्हाला दिसतात त्याचे घुमट आहेत, त्या घुमटामध्ये असलेले हे नक्षीदार आणि सुबक असे लाईटचे झुंबर, ते एक झुंबरचं वजन म्हणजे जे छोटे झुंबर आहेत ते 4-4 टनचे आहेत आणि जे मोठं झुंबर आहे ते 15 टनचं आहे. ते एवढे ते जड आणि हेवी आहे. त्याच्यामध्ये बरेचसे क्रिस्टल आहेत. या मशिदीमध्ये म्हणजे खास गोष्ट अशी आहे की भारत, इटली, तुर्की, मोरोक्को, चीन या देशातील संगमरवर आणि कलाकुसरीचे साहित्य वापरले गेले आहेत. त्यामुळे मशीद विविध संस्कृतीने सुंदर मिश्रण केलेले आहे. शेख झायद हे शासक तर होतेच, ह्या इथे शूट तुम्ही करू शकतात, व्हिडिओग्राफी पण करू शकतात, पण तुम्ही ह्याच्यात माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे ना मला त्यांनी माझा माईक काढून घेतला आणि सांगितलं की नाही तुम्ही खिशात ठेवा किंवा बंद करून मागे ठेवा. त्यामुळे माझ्या ह्या आता सिनोरियांमध्ये माझा माईक कनेक्ट नव्हता कॅमेऱ्याला आणि मी सांगत होतो की या मशिदीमध्ये काय काय आहे ते. मला वाटलं माझा कॅमेराचा माईक कनेक्ट झाला असेल, पण माझा मोबाईलचा माईक कनेक्ट होता आला ऑलरेडी, त्यामुळे तो आवाज सगळा मोबाईलमध्ये जात होता. तर मित्रांनो, ही आहे शेख झायद ग्रँड मशीद.
ही केवळ धार्मिक स्थळ नाही तर वास्तुकला आहे, संस्कृती आणि शांततेचे प्रतीक आहे. जर तुम्ही अबुधाबीला भेट देत असाल तर हे ठिकाण तुम्ही नक्की पाहायला हवं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. काही रात्रीचा असा व्ह्यू आहे, खूप छान आणि सुंदर, मस्त. मित्रांनो, संध्याकाळचे असतं 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता अंधार. तर मित्रांनो, कसा वाटला माझा आजचा व्लॉग? खूप दिवसाचा हेक्टिक दिवस होता, खूप लांब दिवस होता. खूप छोट्या गाडीतून आम्ही, म्हणजे छोट्या गाडीतून नाही, खूप गाडीतून प्रवास केला. त्यामुळे ना खूप सारा मी व्हिडिओ शूट केलेलं. त्याच्यामध्येच मी तुम्हाला बॅकग्राऊंड देऊन सगळं माहिती आणि काही गोष्टी आहेत त्या सांगत गेलो. तर तुम्हाला कळल्या नसतील तर एकदा परत बघा किंवा कमेंटमध्ये मला विचारा. बघा, 95 ते 1 लाखापर्यंतची ट्रिप होते. पण असा हा माहोल बघण्यासाठी आयुष्यात तरुणपणीच ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर जरूर करा. आता मी तुमची इकडे रजा घेतो. तर याच्या पुढचा व्लॉग जो येईल तो आपला मीना बाजार शॉपिंगचा आहे. थोडंसं तुम्हाला मी शॉपिंगबद्दल माहिती देणार आहे त्या व्लॉगमध्ये. तर कुठेही जाऊ नका. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओची नोटिफिकेशन कंटिन्यू येत राहील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. माहिती मी जेवढ्या चांगल्या तरीकेने होईल त्या चांगल्या तरीकेने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काही चूक होत असेल तर मित्रांनो प्लीज सांभाळून घ्या, कारण थोडंसं पुढे मागे होतं आहे. कारण प्रवास करतो, ट्रॅव्हलिंग करून मी एक कमर्शियल व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर नाही आहे. मी एक आपलं हॉबीच्या ह्याच्याने मी हे चॅनल सुरू केलेलं. त्यामुळे माझ्याकडे डायलॉग डिलिव्हरी, परफॉर्मन्स कसा असेल कसा नसेल ते मी नाही सांगू शकत. पण तरी पण माझ्या चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाय, शब्बा खैर. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये विथ हमें मेकर इको ट्रॅव्हलर एक प्रवासमध्ये. बाय.